दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कमालपूर तरोडा येथील एका युवकास पाण्याच्या वादावरून त्याच गावामधल्या एका घरातील 4 लोकांनी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली। या प्रकरणी पीडित युवकाने खल्लार पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असून 4ही आरोपींवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे। 4ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गुरुनाथ नायडू करीत आहेत। उमेश पंजाब आठवले, वय 30 वर्ष, राहणार कमालपूर तरोडा असे पीडित युवकाचे नाव असून सुरेश विश्वनाथ वारुळकर, प्रमोद सुरेश वारुळकर, राजेश सुरेश वारुळकर, निलेश सुरेश वारुळकर चौघेही राहणार कमालपूर तरोडा असे गुन्हा नोंदविण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत। सोमवार दिनांक 16 मे रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास उमेश आठवले या युवकाने गावातील बाजारपेठेत असलेल्या पाणी पंपाजवळ पाणी सांडणाऱ्या दिनेश इंगळे या युवकाशी पाणी सांडण्याबाबत चर्चा करत होते। याच वेळी त्या ठिकाणी आरोपी प्रमोद वारुळकर आले असता उमेश आठवले या युवकास जातीवाचक शिवीगाळ करू लागले। तेव्हाच आरोपी रमेश व निलेश सह त्यांचे वडील सुरेश वारुळकर सुद्धा त्या ठिकाणी पोहोचले। घटनास्थळी आरोपी निलेश वारुळकर यांच्या हाती असलेल्या काठीने उमेश आठवले या युवकास पोटावर, हातावर तसेच पायावर जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली। याच ठिकाणी उपस्थित असलेल्या आरोपी सुरेश वारुळकर याने पाणी पंप मधून सोडण्याच्या लोखंडी पाण्याने जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप पीडित युवक उमेश आठवले यांनी केला आहे। त्यांनी मला विचारलं, त्याच्याशी का बोलतोय, माझ्याशी बोल ना, तुझ्या धमक नाही का बोलायची? मी म्हटलं ठीक आहे, तू बोल, मी तुझ्याशी काही बोलत नाही। माझं याच्याशी याचं हे म्हणणं आहे, आज आहे म्हटलं बुद्ध पौर्णिमा, मला काही वाद घालवायचा नाही आहे। तू माझ्या सांगते की तंटू नको, आज शांतीचा दिवस आहे। त्यांनी त्याचा दुसरा भाऊ आला, त्यांनी लगेच माझ्या गछाडा दाबला, गछाडा दाबून माझ्या जातीवर शिवी दिली। चाले हो, आंबेडकरमुळे तुम्ही सर्वजण माजले, झडगे पहिले झडगत होते, आताही झडगत राहणार आहे। ही शिवी देऊन मला मारलंय, हे बघा इथं पण लागलंय, इथं सुरेश वारुळकरनी मला दांडा मारलाय। यांनी सर्वांनी लाता भुक्क्याने खाली पाडून वरते आपटून असं मारत बसले आणि जी पाणी सोडायचा पाना होता त्याने बी माझ्या लाताला पोटरकीला मारलंय। मला वाचवणारे ही महबूब शेख हे आले आणि माझे जे गावातले लोक खूप होते, तिथं पण ते काय आले नाही, ते आले 2-3 जण आले, त्यांनी मला त्यांच्या तावडीतून वाचवलंय आणि मला घरी आणलंय। त्यांचं नाव आहे पहिला प्रमोद वारुळकर, दुसरा आहे राजेश वारुळकर, तिसरा आहे निलेश वारुळकर आणि चौथा सुरेश वारुळकर। ही चारांनी मला डाव वाटला, त्यांना माहीत होतं माझ्या घरी कोणी नाही म्हणून मला मारायचा प्रयत्न केला व मारलंही। मला ते मारून टाकण्याच्या स्थितीत होते, पण गावातल्या काही चांगल्या लोकांनी मला वाचवलं व घरी आणलंय। ज्यांनी मला मारले, माझ्या जातीवर शिवी दिली, माझ्या जातीचा वेश केलाय, ती लोक तिथंच होते, त्यामुळे मी शांत बसलोय। म्हणजे तिथं साहेबांना सांगितलंय की साहेब असं झालंय, साहेब म्हणून तू थांब, ही एवढी केस होऊ दे नोंद, मग तुझी नोंद होतो। या होत असलेल्या मारहाणीमध्ये उपस्थित असलेल्या नागरिकांनी मध्यस्थी करत उमेश आठवले यांना तिथून तात्काळ हलविले। घडलेल्या घटनेमुळे उमेश आठवले या युवकाने याच दिवशी दुपारी 2 वाजताच्या सुमारास खल्लार पोलीस स्टेशन गाठत 4ही आरोपी विरुद्ध तक्रार नोंदविली। सोमवारी रात्री 9 वाजताच्या दरम्यान 4ही आरोपींवर कलम 323, 504, 506, 34 भादवी सह कलम 31R, 31S, 32VA अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविला असून 4ही आरोपींना खल्लार पोलीस स्टेशननी अटक केली आहे। मंगळवारी 17 मे रोजी आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गुरुनाथ नायडू करीत आहे। रामेश्वर माकोडे, विदर्भ न्यूज, येवदा।